तुम्हाला माहिती आहे का जे गाड्यांमध्ये यूज होणारं इंजिन ऑइल आहे ते घर बांधताना पण किती कामाला येतं. तुम्ही म्हणणार कसं? चला सांगतो पुढं. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तुम्हाला तर माहिती आहे आपल्या घराचा मिनी ब्लॉगची सिरीज चालू आहे. तर सकाळी सकाळी आलो बाई चहा घेऊन सगळ्यांसाठी आणि कामावर येऊन बघतो तर काय आपल्या वरच्या जिन्याची सगळी कास्टिंग बी झाली होती बाई. इकडून बघा ना खालून असा जिनावरती गेलाय आणि इकडे त्यांनी सपोर्ट लावण्यासाठी किती मोठा बल्ले यूज केला आणि इकडे पप्पा डायरेक्ट टॉपवर उभे होते बाई. ते कॉलम आपल्याला भरून घ्यावं लागते ना 3, कारण त्यावरच आपला स्टेअरचा लोड असतो. हे बघा असं दाबावं लागतं ते सगळं माल, कारण मग त्याच्यामध्ये हनीकॉम्ब म्हणजे थोडीशी एअर वगैरे जी असली ना ती निघून जाते. आणि समोरून शटरिंग लावल्यावर असं काहीतरी लुक येत होता. तुम्ही बघू शकता किती बाहेर दिसतंय आपले स्टेअर्स. अजून तर बनल्या बी नाही, बनल्यावर तुम्ही बघायला खतरनाक दिसणार. आणि हा जुगाड बघितला का तुम्ही? डायरेक्ट त्या डगवरती आणि इकडे डायरेक्ट भिंतीवरती अशी चेली टाकून दिली होती आणि त्यावर डायरेक्ट पप्पा उभे होते बाई. काल मी तुम्हाला लोखंडाचं कॉलम बनवून दाखवलं होतं ना, तर आज त्याचे ना शटरिंग कसं बनवतं म्हणजे त्याच्या लाकडाने त्याला आहे ना कसं साईडने पॅक करतं आणि मग त्याचा ढाचा कसं बनवतं ते दाखवतंय बघ. पहिले तर प्लेन असा प्लायवूड असतो आणि त्याच्यानंतर त्याच्या मोजमाप करून साईडने त्याची शटरिंग लावल्या जाते. अजून तिसरा जिना यायचं आहे आणि आताच लेवूनचं दिसायला लागलं. विचार करा इथून तिसरा जिना गेलं कसं दिसेल. आता सांगतो मी तुम्हाला ऑइल का बरं यूज करता. मी या काकांना विचारलं, मला बी जास्त माहीत नाही याच्याबद्दल, पण यांनी काय होतं माहिती का, आपले जे कॉलम आहे आणि प्लेट आहे त्याच्यामध्ये ना चिटक राहत नाही. म्हणजे कसं हे खोलल्यावर आहे ना ते कॉलम एकदम स्मूथ निघतं, एकदम चिकणे ज्याला म्हणतो ना आपण आपल्या गावठी भाषेत, तसे चिकणे कॉलम निघतात. हे बघा, आणि लावायची प्रोसिजर याची लय डेंजर आहे भाऊ. इकडून ते शटरिंग बनवून घेतल्यावर एकदम मोजमाप करून ते पूर्णच्या पूर्ण बसवावं लागतं आणि बसवल्यानंतर हे बघा किती भारी दिसतं ना आतून. आणि इकडून बी याला अशी फळी ठोकली जाईल आणि मग वरतून जसे पप्पा भरत होते ना तसं त्याला आपण मेन म्हणजे उद्या तुम्हाला पायऱ्या दिसणार आहे कशा बनणार आहे काही नाही, कारण उद्या आपली इथं फळ्या ठोकल्या जाईल ना, आपण तिथं वरती बी जाऊ शकतो. म्हणजे वरतून तुम्हाला नजारा दाखवतो, लय खतरनाक दिसतं बाई इथून. आणि आपली जी रेती ती उरलेली सिंगल होती ना खालची, ती इथं आपण वरती आणून ठेवली, कारण आपल्याला फरशा बसवायला इथे ती कामाला येईल. कालच्या ब्लॉगमध्ये जसं मी दाखवलं होतं, काल डायरेक्ट कडक जागा लागत होती चंबर मिळवला, आज सापडली होती त्यांना नरम जागा आणि मला वाटतं आता हेच लास्ट चंबर असणार आहे. तोपर्यंत तुम्ही ना लाईक करा, फॉलो करा. मी ना उद्या तुम्हाला दाखवतो आपल्या पायऱ्या कशा दिसणार आहे. चला भेटतो उद्या. धन्यवाद.